एक हत्या केली जाते, त्यानंतर बॉडी ओला करून नेली जाते, खोटं डेथ सर्टिफिकेट बनवलं जातं, खून पचवण्यासाठी प्रयत्न केला जातो, पण पोलीस काही तासातच या प्रकरणाचा भांडाफोड करतात. ही घटना घडलेली आहे पालघरमध्ये. वसई पूर्व या ठिकाणचं कॉमन परिसर आहे आणि त्या भागात राहणारी एक व्यक्ती आहे, नाव आहे इस्माईल चौधरी. वय साधारणपणे 24च्या 25च्या आसपासचं आहे आणि पत्नी आहे खुर्शिदा खातून, वय साधारण 21च्या आसपासचं आहे. आता हे पती पत्नी राहत आहेत, नुकताच त्यांचा संसार सुरू झालेला आहे, नव्या जीवनाला त्यांची सुरुवात झालेली आहे, सुंदर जीवनाचे स्वप्न ते बघतायत. पण हे सगळं आनंदाने सुरळीत सुरू आहे असं दिसत होतं. 16 ऑक्टोबर 2024 वार होता बुधवार. अचानकपणे पतीनं पुण्यामध्ये राहणाऱ्या त्याच्या मेहुण्याला फोन लावला आणि त्याची बहीण खुर्शिदा खातून यांच्या पोटामध्ये दुखतं आहे, तब्येत प्रचंड खालावली असं त्यानं सांगितलं. आता आपली बहीण आजारी हे कळल्यानंतर मग तो भाऊ जो आहे तो पुण्यावरून गडबडीनं निघालेला आहे. आता इकडं इस्माईलनं आपल्या भावाला म्हणजे त्याच्या भावालासुद्धा पत्नीची तब्येत खालावली असं सांगितलं आणि ओला करून तिच्याकडे घेऊन गेला होता आणि त्यानंतर मग दोघा भावांनी मिळून त्या पत्नीला रुग्णालयामध्ये नेलं होतं. पण तिथं उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं किंवा डॉक्टरांनी सांगितलं. आता त्यानंतर खुर्शिदा खातून यांचा भाऊ जो आहे तो सुद्धा तिथं पोहोचलेला होता. पण तोपर्यंत त्या बहिणीने हे जग सोडलेलं होतं. भावाला प्रचंड मोठा धक्का बसलेला होता. हसत खेळत जगणारी खुर्शिदा यांचा मृत्यू झालेला होता आणि अंत्यविधीची तयारी चाललेली होती. मृतदेह रुग्णालयामध्ये होता. कुणाला काहीच संशय येण्याचं कारण नव्हतं, कारण पोटामध्ये दुखत होतं, त्रास होत होता आणि आजारपणामुळे मृत्यू झालेला होता. स्मशानभूमीत नेण्यासाठी डॉक्टरांचा दाखला पाहिजे होता आणि तो बनवण्याचं काम चाललेलं होतं. पत्नी इस्माईल चौधरी आणि त्याचा भाऊ हे दाखला मिळवण्यासाठीचे म्हणजे त्यामध्ये प्रयत्नशील होते. आता इकडं खुर्शिदा खातून यांच्या भावाला मात्र मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, मनात संशय निर्माण झालेला होता. बहिणीची एकदम तब्येत कशी काय बिघडली, त्यानंतर तिचा लगेच मृत्यू कसा काय झाला होता, ती अगोदर अशी कधी आजारी पडलेली नव्हती आणि त्यामुळे मग शंकेचं काहूर त्याच्या मनामध्ये माजलं आणि मग त्यानं आपल्या बहिणीच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेतला. आणि खुर्शिदा खातून यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, त्यामुळे पती आणि त्याच्या लोकांनी शवविच्छेदनाची गरज नाही असं सांगितलं होतं. मात्र भाऊ जो आहे तो या शवविच्छेदनावरती ठाम होता आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांनासुद्धा मृत्यूचं नेमकं कारण सांगता आलेलं नव्हतं आणि त्यांनासुद्धा या गोष्टीबद्दल संशय होता आणि त्यामुळे मग पोस्टमॉर्टम केलं पाहिजे असं डॉक्टरांचंही मत होतं. पण या ठिकाणी वादावादी सुरू झाली होती आणि पेल्लार पोलिसांनाही ही गोष्ट समजली, त्यांच्यापर्यंत पोहोचली. पोलिसांचं पथकसुद्धा त्या ठिकाणी दाखल झालं आणि खुर्शिदा खातून यांच्या भावाच्या आग्रहामुळे शवविच्छेदनाची जी मागणी होती त्यामुळे मग ती पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवण्यात आली होती आणि इकडं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आणि पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये मात्र एक वेगळीच माहिती समोर आली होती. खुर्शिदा खातून यांचा मृत्यू हा गळा दाबून करण्यात आला आहे असं समोर आलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांसाठी हे धक्कादायक होतं. सगळ्यात पहिलं जो संशय होता तो होता त्या पतीवरती, इस्माईल चौधरीवरती, कारण तो सांगत होता तिच्या पोटात दुखतं आहे वगैरे वगैरे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मग त्या खुर्शिदा खातून यांच्या भावानं गुरुवार 17 ऑक्टोबर 2024 रोजी त्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आणि संशयाच्या आधारावरती पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली, त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर ही सगळी घटना समोर आली होती. खुर्शिदा खातून आणि इस्माईल चौधरी यांचा काही काळापूर्वीच विवाह झालेला होता, लग्न झालेलं होतं आणि लग्नाच्या काही महिन्यातच पती जो आहे तो पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घ्यायला लागला होता. पत्नीचे कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याच्यावरून वाद होता. वाद जो आहे तो वाढत चालला होता आणि 16 ऑक्टोबर 2024ला याच कारणाने त्या दोघांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. दोघंही घरी वाद विकोपाला गेलेला होता. रागाच्या भरामध्ये त्या पतीनं ओढणीनं पत्नीचा गळा आवळला आणि तिला मारून टाकलं. हत्या केल्यानंतर त्यानं गुन्हा लपवण्यासाठी शक्कल लढवली होती. पत्नी बेशुद्ध झालेली आहे आणि मग त्यानं ओला टॅक्सी वगैरे बुक केली आणि ही जी बॉडी आहे ती बॉडी त्यानं त्याच्यामध्ये घेतली आणि तो नवजीवन या ठिकाणी राहणाऱ्या त्याच्या भावाकडे बॉडी घेऊन गेला आणि बायको आजारी आहे अशी हकीकत त्यानं सांगितली. आणि मग या ठिकाणी असंही नमूद आहे की पत्नीची हत्या केल्याचं त्यानं भावाला सांगितलं आणि काही ठिकाणी त्यानं ते पत्नी आजारी आहे असं सांगितलं. असो तर नंतर मग
भावाच्या मदतीनं मग त्यांनी दवाखान्यामध्ये तिला दाखल केलेलं होतं आणि तिथूनच मग मेहुण्यालासुद्धा कळवण्यात आलेलं होतं. मेहुणा जो आहे म्हणजे पत्नीचा भाऊ जो आहे तो सुद्धा धावत आलेला होता. इकडं डॉक्टरांकडून मृत्यूचं सर्टिफिकेट घ्यायचं याच्यासाठीचे प्रयत्न चाललेले होते आणि या सगळ्यांमध्ये हत्येची बाब जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर या सगळ्यांचं बिंग जे आहे ते फुटलेलं होतं आणि गुरुवारी रात्री भावानं फिर्याद दिली. पती इस्माईल चौधरी आणि त्याच्या भावाला नायगाव पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर गुरुवारी त्या भावानं फिर्याद दिली आणि पती इस्माईल चौधरी आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलेली होती. अशा पद्धतीनं एका नव्यानं सुरू झालेल्या संसाराचा शेवट झालेला होता. संशयानं तो संसार संपलेला होता. आता या सगळ्या प्रकरणाचा अजून तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर याच्याबद्दलची काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो? आजकाल आपण अनेक घटना अशा बघतो ज्याच्यामध्ये संशयावरून हत्या होते आणि हे रोज कुठं ना कुठेतरी आपण पेपरला किंवा टी व्हीला वगैरे सगळं ऐकतो आहोत, बघतो आहोत. मुळामध्ये संशय म्हणजे काय? तो संशय निर्माण कसा होतो? संशय मुळामध्ये असतो त्याला काही दुजोरा असतो का? तो कसा वाढला जातो? त्याला कसं वाढवलं जातं? त्याला खतपाणी कसं घातलं जातं? आणि त्यामुळे किती भयंकर घटना घडतात? या गोष्टी प्रत्येकानं समजून घेतल्या पाहिजेत. आता या विषयावरती आपण नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवूया, पण याबद्दल तुमचं मत काय आणि अशा घटना टाळता येऊ शकतात का आणि टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.